म्हटलं आतमध्ये. सोबतीला नाही कोणी, सोबतीला माझ्या सांग. माझ्या मागून नको आणू चिपको. लई डेंजर काढत आहे गाडी. सो टायमिंग झालं आहे 4, म्हणजे ऑलमोस्ट 5 वाजायला आले. आणि मी निघतो आता इथून मुंबईवरून गावी जायला. थोडंसं लेट झालं, 4चं टायमिंग होतं आमचं, पण मित्रांनी थोडंसं लेट केलं आहे. गाडी कोल्ड स्टार्ट केली होती मी, तर इथून गाडी बाहेर काढूया. तर आम्ही पोचलो आता वाकणच्या पुढे. नाश्ता वगैरे केला आणि आता निघतो पुढच्या दिशेने. इथून पुढे अजून 3 तास दाखवतात आम्हाला. एवढा टाईम तर नाही लागायला पाहिजे. ठीक आहे, 8 वाजलेत. 8 ते 9, 9 ते 10, 10 ते 11, 12 वाजेपर्यंत तरी पोचायला पाहिजे घरी. पाऊस पण आहे यार. पाऊस असताना की असं होतं, पाऊस असला की स्पीड थोडीशी कंट्रोल नॉर्मल मध्ये चालवावी लागेल. HD ॲडव्हेंचर. ये ढग चेक करा, ढग चेक करा. व्ह्यू बोलते का? पूर्ण ढगाळ वातावरण. एवढे खाली कसे काय आले ढग मला ते कळत नाही. खूप खाली आहेत, खूप खाली. युजली एवढं नसतं. स्काला फ्री गाला असणार हा रेनकोट, जो जॅकेट सोबत, रायडिंग जॅकेट सोबत फ्री येतो तो. काय थुकतोय भावा, गाडी चालताना बाजूला थुकतोय. शांततेने लेफ्टनी जाऊया. एक्सपल्स का मला काय घाबरतोय? एवढं एक्सपल्स टाकू शकतो भाई तू. लेट्स गो. शांततेत जाऊया, हळू हळू हळू. तो ओमकार आला असताना मी तिकडे टाकले असते. पकडलं तर दोघांना पकडू ना, एकट्याला का पकडायचं? सोबत कोणतरी पाहिजे ना. कांचा सहभाग काय, सहभागी, भागीदार. बंद करतो थोडा वेळ कॅमेरा. ट्रॅफिक काय रेकॉर्ड करू मी? किती ट्रॅफिक लागलाय. बाई रोड खराब तर आहे, डेंजर खराब आहे. ऊन आलाय चक्क. पाऊस ऊन, पाऊस ऊन. वेदर तर खूप डेंजर आहे.
कुठे आहे? मला पता नाही. तिथे 1 किलोमीटरचा युटर्न मारलाय अगेन. फसले, मजबूत फसले. मी नव्हतं टाकत गाडी मी इथे. हाच रिझन होता त्याचा. लोक एवढी चाललेत भाई. दिमाग मी तुला बरोबर तिथे दिमाग लावला की लेट्स गो यू टर्न. मध्ये सावली सोय. बरं झालं यू टर्न मारला. इथून टाकला तर लेफ्टला आतमध्ये. सोबतीला नाही कोणी, सोबतीला माझ्या सांग. ओमकारला बोललो युटर्न मार तिथून, नाही मारला. ऍक्च्युअली मला मान काढतो आता. चिपकल आता याला. आता जाऊ शकते. गॅप खूप मोठी आहे. मे बी मानगाव क्रॉस करेल मी आता. तो बघ, डेंजर लोक आहेत. डेंजर लोक आहेत. पूर्ण खाली. ऍक्सेस वाला डेंजर काढता गाडी. बाप रे, बाहेर काढ. माझ्या मागून नको आणू चिपकत. लई डेंजर काढत आहे गाडी हा. मी बॅक. ओ कोण आहे? मी बॅकला पंक्चर लागतोय. ओमकारला बोललो होतो युटर्न मार, आरामात निघाला असता तिथून. बसवाले डेंजर आणतात गाडी. त्यांच्यापासून लांब राहावे थोडंसं. 2 हात. वानगाव पोचलो तर आपल्याला अजून राईट मारायचं. आपण सुटलो काका. आतमध्ये तरी चालवा, तर बाहेर तरी चालवा गाडी. काहीतरी एक करा. चलो 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 रे.
सोबतीला नाही कोणी सोबतीला. मानगापर्यंत बॅग आहे. आता त्याला तुम्ही मारला असता माझ्यासोबत युटर्न, सेफ झाला असता. एंट्री एक्झिट, एवढा फास्ट एंट्री तेवढा फास्ट एक्झिट. इथून मारायचं आपल्याला राईट, बिकॉज आपण आतमधल्या रोडनी जाणार आहोत, कारण मेन रोडला ट्रॅफिक असेलच 101%. मोरबा हाच राईट मारायचा ना. तर आम्ही आता मारला मानगाववरून राईट. ओंकारला येता येता खूप लेट झाला, ट्रॅफिकमध्ये अडकला. आणि त्याला बोललो होतं युटर्न मारूया आणि अपोजिटने जाऊया, पण तो आलाच नाही. मी येऊन थांबलो होतो किती वेळ त्यासाठी, नाहीतर अजूनपर्यंत पुढे गेलो असतो. गाड्या लागल्यात. ह्या गाड्या मे बी सॅटर्डेला या संडेला आलेल्या असतील. लालपरी आपल्यासोबत, नवीन जनरेशनची लालपरी आहे. आणि जर मागे लालपरी लिहिलंय सुद्धा. ओके, मंडणगडची गाडी आहे. मंडणगड ना काय, इमानवाडा. MS14 पुणे संभाजीनगर त्या साईडचीच गाडी आहे. पण आता कोकणात सगळीकडून गाड्या सगळ्या कोकणातच लागल्यात. हा जाऊन देईल का मला पुढे? गाडी निघाली कोकणाला, गणपती सणाला. ये हा नाही जाऊन देणार भाई. काढून नाही देणार, तरी आपण ट्राय करूया. बघ का दाबतोय. ये ओमकारला जाऊन देणार तो. काय नेचर आहे. सोबतीला नाही कोणी. सी ढग पूर्ण डोंगरात आलेत. बापरे काय वेदर आहे. अशा वेदर मध्ये राईड करायला खूप मजा येते. आता टायमिंग झालाय 10:20 आणि आम्ही ऑलमोस्ट पोहोचलो झालोय. हाफ आवरची जर्नी बाकी असेल. सो आपण पोहोचलो मंडणगड 10:30. इथून थोडंच अंतर राहिलं आहे. ओ डांबरी रोड, पण इथे खूप बेकार कर्व्स आहेत यार. हो खूप बेकार. वेदर खूप मस्त आहे बट
बाहेर गेली गाडी. एवढी नाही गेली पाहिजे यार. यू शूड कंट्रोल. थोडीशी बाहेर काढायची आणि आतमध्ये दाबायचं. खूप डेंजर आहे. त्यामुळे हे अनएक्सपेक्टेड आहे यार. मी इथे किती वर्ष झाली गाडी चालवते बट स्मूथली निघतच नाही इथून. तिकडे पाऊस पडतोय. पोचलोय भाई. एनर्जीच नाही राहिल्या भाई. याची बात असं वाटतं की आता झोपेनच जाईल मी. मिरर लूज झाला यार. सारखं ॲडजस्ट करावं लागतं. जॉईंट टाईट करावं लागेल तो. हा आमच्याकडचा रोड कधी बनणार आहे? या जन्मात की पुढच्या जन्मात? कधीपासून असाच आहे हा रोड. कधीपासून बनतो की नाही ते मला ते कळत नाही. एवढा टाईम मी बघितला, हा बनत तर नाहीच आहे. झाडं कापलेली आहेत तिथली. कशासाठी कापतात काय कळत नाही. ब्लाइंड स्पॉट. ही झाडे खूप झालेली म्हणून. जेवढा कंटाळा मला पूर्ण राईडमध्ये नाही आला ना तेवढा कंटाळा ह्या रोडने दिलाय मला. हा रोड आंबेच्या पुढे पण रोड खूप खराब होता. खूप खराब. लिटरली खड्डे होते. लिटरली खड्डे. गाडी जाईल पुढे चढा अर्धा जाईल एवढा खड्डा. फायनली रिच्ड. 1 मिनिट राहिलं फक्त. आता इथं फक्त वर चढायचं. लेफ्ट मारला की माझ्या घरात अरे गाडी. फुल वॉशिंग. कोणतरी युनिकॉर्न धुत आहे. गाडी तर धुतलीच पाहिजे भाई. काय विषय.
खाली आहे आपलं घर. आता पडलो असतो पुन्हा राईडमध्ये काय नाही आलं ना, आता पडलं असतं.